नमस्कार मित्रांनो, मी आमच्या यशोधन क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण डायरेक्ट इनडायरेक्ट मधला पुढचा प्रकार म्हणजेच एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस, त्याला मराठीमध्ये उद्गारवाचक वाक्य असे म्हणतात. तर आपण आज उद्गारवाचक वाक्य हा टॉपिक पाहणार आहोत. तर मित्रांनो, उद्गारवाचक वाक्य म्हणजेच एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस हे ओळखायची कशी, त्याचे किती प्रकार असतात, त्या उद्गारवाचक वाक्याची सुरुवात कशी होते, शेवट कसा होतो आणि मग त्या उद्गारवाचक वाक्याचं इनडायरेक्ट मध्ये बदलण्याचे काय नियम आहेत, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील, जे काही अडचणी असतील, त्या सगळ्या अडचणी दूर होतील. तुम्हाला एक्सक्लेमेटरी टू इनडायरेक्ट हा टॉपिक पूर्ण समजेल. आपण खूप सावकाश तुम्हाला समजेल अशा पद्धतीनं आज एक्सक्लेमेटरी टू इनडायरेक्ट स्पीच, उद्गारवाचक वाक्याचं इनडायरेक्ट मध्ये कसं बदलायचं ते आज पाहूया. तर मित्रांनो, तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आमचे जे नवीन नवीन व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण पाहूया की किती प्रकारची वाक्य उद्गारवाचक वाक्यामध्ये येतात. इथं काही मी वाक्य लिहिलेले आहेत. पहिलं वाक्य आहे, फादर सेड हाऊ टायर्ड आय एम. तर इथं फादर सेड म्हणजे वडील म्हणतायत की हाऊ टायर्ड आय एम. इथं हाऊ न सुरुवात झालेली आहे आणि उद्गारवाचक वाक्य म्हणजे उद्गार चिन्ह शेवटी आलेलं आहे. डबल अवतरण चिन्ह जे वाक्य आहे ते नंतर आलेलं आहे. दुसरे जे वाक्य आहे ते इथं व्हॉट न सुरुवात झालेली आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये व्हॉट अन आयडिया, व्हॉट न सुरुवात आहे, परंतु जसं पहिल्या वाक्यामध्ये कर्ता आणि क्रियापद दिलेलं आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये पण कर्ता आणि क्रियापद दिलंय, तसं या तिसऱ्या वाक्यात कर्ता आणि क्रियापद दिलेला नाही, वेगळ्या प्रकारचं वाक्य. चौथ्यामध्ये फक्त ऍडजेक्टिव्ह दिलेला आहे, ब्युटिफुल. हाऊ पण नाहीये, व्हॉट पण नाहीये, कर्ताही नाहीये आणि क्रियापद पण नाहीये, अशा प्रकारचं हे वाक्य आहे. 5 नंबरचं वाक्य, दे सेड हुर्रे वी हॅव वन द मॅच. आता वरची 4 प्रकारची वाक्य वेगळी आहेत, 5व्या प्रकारचं वाक्य मित्रांनो वेगळं आहे. इथं हुर्रे हा आपला मनोविकार, आपला जो भावना असतात त्या भावना, त्यांनाच आपण मनोविकार म्हणतो. आपल्या मनातले जे विचार आहेत किंवा मनोविकार आहेत ते प्रकट करण्यासाठी, व्यक्त करण्यासाठी जे उद्गार वापरले जातात, तर असे शब्द अशा वाक्यात आलेले असतात. इथं हुर्रे हा शब्द आलेला आहे, जसं की अलास, वाव, ब्रॅहो, ओ माय गॉड, अशा प्रकारचे एक्सक्लेमेशन्स वाक्यामध्ये येतात आणि त्याच्यानंतर उद्गार चिन्ह असतं. पुढचं वाक्य साधं असतंय आणि त्याच्यानंतर शेवटी पूर्णविराम असतो. तर पुढचं वाक्य बघूया, रश्मी सेड टू राजेश हाऊ फुलिश यू आर. रश्मी राजेशला म्हणते, इथं स्पीकर आणि लिस्नर दोघेही दिलेले आहेत. वरच्या वाक्यामध्ये फक्त स्पीकर दिलेला आहे, तर इथं स्पीकर आणि लिस्नर दोघेही दिलेले आहेत. तर अशी वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आहेत आणि ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यांचं आपल्याला इनडायरेक्ट मध्ये कसं बदलायचंय ते आपण आता पाहणार आहोत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या वाक्याकडे वळूया. फादर सेड हाऊ टायर्ड आय एम. आता इथं स्पीकर जो आहे तो फादर आहे, म्हणून फादर उद्गारवाचक वाक्य आहे. या वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह आहे, इथं उद्गार चिन्ह आहे, इथं उद्गार चिन्ह आहे, उद्गार चिन्ह आहे, इथं सुद्धा उद्गार चिन्ह आहे, इथंही उद्गार चिन्ह आहे आणि या ठिकाणी उद्गार चिन्ह आहे. प्रत्येक वाक्यामध्ये उद्गार चिन्ह आहे आणि म्हणून त्या वाक्यांना उद्गारवाचक वाक्य म्हणतात. मोस्टली एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस बिगिन विथ हाऊ और व्हॉट. हाऊ न किंवा व्हॉट न वाक्याची सुरुवात होते. इथं हाऊ आहे, इथं व्हॉट आहे, इथं व्हॉट आहे, इथं हाऊ आलेला आहे. तर हाऊ किंवा व्हॉट जनरली वाक्याच्या सुरुवातीला येईल, पण एक्सेप्शनल सेंटेन्सेस सुद्धा मी इथं दिलेले आहेत. त्यामुळे तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका असतील त्या सगळ्या शंकांचं निरसन या व्हिडिओमध्ये होणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ खूप छान होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या मनातल्या सगळ्या शंका दूर होतील. चला तर मग पहिलं वाक्य पाहूया. फादर
इथं सेड हे रिपोर्टिंग वर्ब आलेलं आहे. तर हे सेड रिपोर्टिंग वर्ब काढायचंय आणि एक्सक्लेमेटरी वाक्यामध्ये, उद्गारवाचक वाक्यामध्ये आपल्याला सेड काढून एक्सक्लेम्ड, EXCLAIMED, एक्सक्लेम्ड हे रिपोर्टिंग वर्ब वापरायचा आहे. फादर एक्सक्लेम्ड, इथला कॉमा काढायचा, डबल अवतरण चिन्ह काढून टाकायचं आणि दोन्ही वाक्य दॅटने जोडायचे आहेत. दॅट लक्षात ठेवा. सेड असेल तर सेड काढायचं आणि त्याचं एक्सक्लेम्ड वापरायचं, कॉमा काढायचा, डबल अवतरण चिन्ह काढून टाकायचं, दोन्ही वाक्य दॅट या कंजंक्शन न जोडायचे आहेत. रिपोर्टिंग स्पीच म्हणजे हे वाक्य आणि रिपोर्टेड स्पीच म्हणजे हे दुसरं वाक्य. डबल अवतरण चिन्हातील वाक्याला रिपोर्टेड स्पीच म्हणायचं. तर ही दोन वाक्य, रिपोर्टिंग स्पीच आणि रिपोर्टेड स्पीच, ही दोन वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरायचं. कॉमा काढायचा, डबल अवतरण चिन्ह काढायचं, दॅट वापरायचं. आता मित्रांनो, पुढचं जे वाक्य आहे ते हाऊ टायर्ड आय एम असं वाक्य आहे. म्हणजे जी कन्स्ट्रक्शन आहे, वाक्याची रचना आहे ती उद्गारवाचकच आहे. त्याचं साधं वाक्य करायचंय. साधं वाक्य म्हणजे त्याचा फॉर्म्युला काय आहे तर एस प्लस व्ही, त्याला एस किंवा ES प्लस ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट. सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ सिंपल किंवा डिक्लेरेटिव्ह किंवा असर्टिव्ह सेंटेन्सेस. साध्या वाक्याचं कन्स्ट्रक्शन ते आहे. म्हणजे वाक्यात सुरुवातीला करता येतो, मग क्रियापद घ्यायचं, मग ऑब्जेक्ट म्हणजे कर्म घ्यायचं, त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंट असेल तर कॉम्प्लिमेंट घ्यायचं. मग आता याचं हाऊ टायर्ड आय एम मित्रांनो हे उद्गारवाचक वाक्य आहे आणि याचं आपल्याला आता साधं वाक्य बनवायचंय. म्हणजे त्या सूत्राप्रमाणे बदलायचंय. म्हणजे सुरुवातीला करता येईल, करता आहे आय, राईट. तर या आयचं इनडायरेक्ट मध्ये होतं ही, कारण हे आय सर्वनाम फादर साठी वापरलेलं आहे. फादर हे वडील म्हणजे मस्क्युलाइन पुरुषवाचक आहेत आणि म्हणून आयचं झालं ही. एमचं इनडायरेक्ट मध्ये होईल वॉज. या व्हेरी साठी, सॉरी हाऊ साठी व्हेरी वापरायचे. हाऊ वाक्यामधले काढायचे आणि त्यासाठी व्हेरी वापरायचं. टायर्ड शेवटी असलेलं उद्गार चिन्ह आणि डबल अवतरण चिन्ह काढून पूर्णविराम द्यायचा आहे. बघा मित्रांनो, आपण काय चेंजेस केलं पुन्हा एकदा पाहूया. आपण काय केलं की सेड काढलं आणि एक्सक्लेम्ड वापरलं, राईट. उद्गारवाचक वाक्य असल्यामुळं सेड काढलं, एक्सक्लेम्ड वापरलं. हे वाक्य म्हणजेच रिपोर्टिंग स्पीच, डबल अवतरण चिन्हातील वाक्य म्हणजे रिपोर्टेड स्पीच. हे दोन वाक्य जोडण्यासाठी कॉमा काढला, डबल अवतरण चिन्ह काढलं आणि हे दॅट वापरलं, राईट. मग आता जे काही चेंजेस आहेत, जे बदल करावे लागत आहेत, सर्वनामामध्ये बदल, क्रियापदामध्ये बदल, वाक्याच्या काळामध्ये बदल किंवा ऍडवर्ब मध्ये बदल, जे काही बदल करावे लागतात ना ते आपल्याला बदल इनडायरेक्ट मध्ये करावे लागतात. म्हणजेच डायरेक्टचे इनडायरेक्ट करताना करावे लागतात. रिपोर्टिंग वर्ब जर भूतकाळात असेल, रिपोर्टिंग वर्ब जर भूतकाळात असेल तर वाक्याचा काळ बदलायचा असतोय, राईट. सर्वनाम बदलायची आहेत. मग ही सर्वनाम कशी बदलतात, काळ कसे बदलतात, ऍडवर्ब मध्ये कसे बदल होतात, राईट. किंवा हेल्पिंग वर्ब्स मध्ये काय बदल होतो, हे सगळे बदल मी पहिला जो व्हिडिओ आपल्या माझ्या युट्यूब चॅनलला, यशोधन क्लासेस या युट्यूब चॅनलला पोस्ट केलेला आहे, त्या पहिल्या व्हिडिओमध्ये बेसिक चेंजेस जे आहेत ते सगळे चेंजेस व्यवस्थित सांगितलेले आहेत. तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. म्हणजे तुम्हाला बेसिक चेंजेस, डायरेक्टचं इनडायरेक्ट मध्ये रूपांतर करताना काय चेंजेस करावे लागतात हे पहिल्यांदा समजलं पाहिजे. फादर एक्सक्लेम्ड दॅट, दोन्ही वाक्य दॅटनं जोडली. आय हे सर्वनाम फादर साठी आहे आणि फादर हे पुरुषवाचक आहे सर्वनाम, म्हणून आयचं झालं ही. एमचं इनडायरेक्ट मध्ये झालं वॉज व्हेरी टायर्ड, राईट. आपण आता दुसऱ्या वाक्याकडे वळूया मित्रांनो. दुसरं वाक्य आहे व्हॉट अॅन ओल्ड वुमन राधाबाई इज सेड सीमा. आता रिपोर्टेड स्पीच म्हणजे डबल अवतरण चिन्हातील वाक्य सुरुवातीला दिलंय आणि बोलणारा व्यक्ती शेवटी दिलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, बोलणारा व्यक्ती वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचा आहे आणि म्हणून वाक्य असं येईल सीमा. इथं जे काही सेड आहे ते सेड मित्रांनो आपल्याला काढून टाकायचं आहे. वी हॅव टू रिमूव्ह सेड. हे रिपोर्टिंग वर्ब काढून टाकायचं.
उद्गारवाचक वाक्य बनवताना सेड किंवा सेड टू असेल तर ते काढून टाकायचं, सेड असेल तर त्याच्याऐवजी आपल्याला एक्सक्लेम्ड वापरायचं आहे. सीमा एक्सक्लेम्ड, राईट. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं जे काही डबल अवतरण चिन्ह आहे हे डबल अवतरण चिन्ह काढून टाकायचं आहे आणि हे दोन्ही वाक्य जोडण्यासाठी आपल्याला दॅट हे कंजंक्शन वापरायचं आहे. दॅट, सीमा एक्सक्लेम्ड दॅट, राईट. सीमा एक्सक्लेम्ड दॅट. आता परत एकदा व्हॉट अॅन ओल्ड वुमन राधाबाई इज हे उद्गारवाचक वाक्याची रचना आहे, ते आपल्याला साधं वाक्य करून घ्यावं लागेल. मग साधं वाक्य काय आहे तर राधाबाई इज अॅन ओल्ड वुमन किंवा राधाबाई इज अ व्हेरी ओल्ड वुमन, हे दोन पैकी एक साधं वाक्य होईल. तर मित्रांनो आता आपण बघूया की राधाबाई म्हणजेच नावामध्ये बदल होत नसतो म्हणून राधाबाई, तर इज जे आहे ते इज इनडायरेक्ट मध्ये काय होतं मित्रांनो, वॉज. इज चेंजेस इनटू वॉज, इज झालं वॉज, राधाबाई वॉज. हे व्हॉट आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे, त्याच्याऐवजी व्हेरी वापरायचं आहे. पण आता इथं अॅन दिलेला आहे आणि म्हणून अॅनच्या पुढे व्हेरी येणार नाही. मग तर एक तर अॅन वापरा, नसेल तर अ व्हेरी वापरा. अॅन ओल्ड वुमन असं म्हणा किंवा अ व्हेरी ओल्ड वुमन म्हणा. राधाबाई इज अॅन ओल्ड किंवा अ व्हेरी ओल्ड आणि मग पुढं वुमन. शेवटी पूर्णविराम द्या. अँड डू नॉट फॉरगेट टू रिमूव्ह एक्सक्लेमेशन मार्क फ्रॉम द गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यातलं उद्गार चिन्ह काढून टाकायचं आणि शेवटी पूर्णविराम द्यायला विसरायचं नाहीये. तर खूप दॅट तुम्हाला हे समजलेलं असेल. चला तर मित्रांनो तिसरं वाक्य बघूया. तिसरं वाक्य आहे रोहित सेड व्हॉट अॅन आयडिया. पहिल्या दोन वाक्यामध्ये कर्ता क्रियापद दिलेला होता. याही वाक्यामध्ये कर्ता क्रियापद आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा कर्ता आणि क्रियापद आहे. आता तिसरं वाक्य बघूया मित्रांनो. रोनित सेड व्हॉट अॅन आयडिया. तर इथं डबल अवतरण चिन्हातील वाक्याची सुरुवात व्हॉट न झाली आहे, पण इथं कर्ता क्रियापद दिलेला नाहीये. हे तिसरं वेगळ्या प्रकारचं वाक्य आहे मित्रांनो. प्रत्येक वाक्य हे वेगळ्या प्रकारचं आहे, त्याचा मी नियम सांगतोय आणि कसं ते सोडवायचं आहे किंवा ते इनडायरेक्ट मध्ये कसं बदलायचं ते तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये सांगतोय. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर रोनित सेड व्हॉट अॅन आयडिया हे उद्गारवाचक वाक्य आहे. रोनित सेड काढायचं आणि सेडच्या ऐवजी मित्रांनो एक्सक्लेम्ड हे रिपोर्टिंग वर्ब वापरायचं आहे. एक्सक्लेम्ड. रोनित एक्सक्लेम्ड. इथला कॉमा काढायचा आहे, डबल अवतरण चिन्ह काढून टाकायचं आहे आणि दोन्ही वाक्य दॅट न जोडायचे आहेत. दॅट. रोनित एक्सक्लेम्ड दॅट हे व्हॉट वाक्यातलं निघून जाईल. आता साधं वाक्य करायचंय. साधं वाक्य, पण साध्या वाक्यात पहिल्यांदा कर्ता आणि क्रियापद येतं. इथं कर्ताच दिलेलं नाही आणि क्रियापद दिलेलं नाहीये. कर्ता आणि क्रियापद दिलं नसेल तर आपल्याला इट इज किंवा इट वॉज. इट इज घेतलं तर त्याचं इट वॉजच होणार आहे. त्यामुळे इट वॉज असा कर्ता आणि क्रियापद घ्यायचंय. इट वॉज. आता इथं व्हॉट अॅन आयडिया असं दिलेलं आहे, तर व्हॉट काढायचं आहे आणि त्याच्याऐवजी आपल्याला दुसरे शब्द वापरायचे आहेत. रोनित एक्सक्लेम्ड दॅट इट वॉज अॅन एक्सलंट. इट वॉज अॅन एक्सलंट आयडिया. फुलस्टॉप द्या. शेवटी असलेलं जे डबल अवतरण चिन्ह आणि उद्गार चिन्ह जे आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे. रिमूव्ह दिस डबल इन्व्हर्टेड कॉमा अँड एक्सक्लेमेशन मार्क अँड हॅव फुल स्टॉप ऍट द एंड. ठीक आहे. चौथ्या वाक्याकडे येऊया मित्रांनो. टीचर सेड ब्युटिफुल. आता हे चौथं वाक्य परत वेगळ्या प्रकारचं आहे. इथं फक्त ऍडजेक्टिव्ह दिलेला आहे. कर्ता नाहीये, क्रियापद नाहीये, हाऊ नाहीये, व्हॉट नाहीये. फक्त ऍडजेक्टिव्ह दिलेला आहे. एक शब्द दिलेला आहे. मग अशा वाक्याचं, अशा उद्गारवाचक वाक्याचं आपल्याला इनडायरेक्ट मध्ये बदलायचंय.
ब्युटिफुल फक्त एक्सक्लेमेशन दिलंय, फक्त उद्गार दिलेला आहे. मग टीचर हे सेड वाक्यातलं निघून जाईल आणि उद्गारवाचक वाक्य असल्यामुळे एक्सक्लेम्ड हे रिपोर्टिंग वर्ब वापरायचं आहे. टीचर एक्सक्लेम्ड इथला कॉमा काढायचा आहे आणि डबल अवतरण चिन्ह काढून टाकायचं आहे आणि दोन्ही वाक्य मित्रांनो आपल्याला दॅट न जोडायचे आहेत. उद्गारवाचक वाक्य जोडण्यासाठी दॅट कंजंक्शन वापरायचे हे विसरायचं नाही. वी हॅव टू यूज दॅट as a conjunction to conjoin or to join the sentences, right? Teacher exclaimed that. आता इथं कर्ता क्रियापद नाहीये आणि म्हणून जसं वरच्या वाक्यामध्ये आपण कर्ता क्रियापद दिलं नाही म्हणून इट वॉज घेतलंय तसंच इथं सुद्धा इट वॉज हेच कर्ता आणि क्रियापद म्हणून घ्यायचं आहे. टीचर एक्सक्लेम्ड दॅट इट वॉज. मग तुम्ही पुढे एखादा ऍडव्हर्ब वापरू शकता. व्हेरी ब्युटिफुल. इट वॉज व्हेरी ब्युटिफुल आणि शेवटी पूर्णविराम द्यायचा आहे. राईट. शेवटी असलेलं डबल अवतरण चिन्ह हे आणि हे जे उद्गार चिन्ह आहे ते काढायचंय आणि पूर्णविराम द्यायचा आहे. बघा आपण काय बदल केले. सेड हे जे उद्गारवाचक वाक्य आहे त्या उद्गारवाचक वाक्याचं आपण इनडायरेक्ट मध्ये बदलतोय मित्रांनो आणि उद्गारवाचक वाक्याचं म्हणजेच डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट मध्ये बदलतोय. त्याला सेड काढायचं, एक्सक्लेम्ड वापरायचं. सेड पास्ट टेन्स मध्ये आहे म्हणून रिपोर्टिंग वर्ब हे सुद्धा पास्ट टेन्स मध्येच वापरलेलं आहे. इथला कॉमा काढायचा, डबल अवतरण चिन्ह काढायचं. दोन्ही वाक्य आपण दॅट न जोडलेले आहेत. राईट. त्याच्यानंतर इथं कर्ता आणि क्रियापद दिलेलं नाहीये म्हणून कर्ता आणि क्रियापद म्हणून इट वॉज घेतलेला आहे. ज्या ज्या उद्गारवाचक वाक्यामध्ये कर्ता आणि क्रियापद दिलेलं नसेल त्या त्या उद्गारवाचक वाक्यामध्ये इट वॉज हा कर्ता आणि क्रियापद म्हणून घ्यावं. इट वॉज. इथं कुठलं फक्त एकच उद्गार दिलेला आहे ब्युटिफुल आणि म्हणून त्याच्याऐवजी आपण त्याच्यासाठी अजून वाक्य इम्प्रेसिव्ह करण्यासाठी आपण व्हेरी शब्द वापरलेला आहे आणि नंतर आहे तोच उद्गार आहे तेच ऍडजेक्टिव्ह पुढे लिहिलंय आणि शेवटी पूर्णविराम दिलेला आहे. शेवटी असलेलं डबल अवतरण चिन्ह उद्गार चिन्ह काढून टाकायचं आहे. राईट. पुढे जाऊया. दे सेड हुर्रे वी हॅव वन द मॅच. आता पुढचं वाक्य जे आहे ते दे सेड हुर्रे वी हॅव वन द मॅच. या वाक्यामध्ये इथं आनंददर्शक, आनंद दाखवणारा, दर्शवणारा हुर्रे असा शब्द दिलेला आहे. राईट. हुर्रे. तर असे जे शब्द असतात ना हुर्रे, ब्रॅव्हो, वाव, अलास, ओ माय गॉड हे जे उद्गार आहेत ना हे जे एक्सक्लेमेशन्स आहेत ते एक्सक्लेमेशन्स किंवा उद्गार आपल्याला वाक्यातनं काढायचे आहेत. वी हॅव टू रिमूव्ह सच एक्सक्लेमेशन्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स अँड यूज अप्रोप्रिएट वर्ब्स फॉर देम. आणि त्यांच्यासाठी योग्य असे शब्द वापरायचे आहेत. चला तर मग हे वाक्य इनडायरेक्ट मध्ये कसं बदलतं ते पाहूया. दे हे सेड निघून जाईल आणि सेडच्या ऐवजी एक्सक्लेम्ड वापरायचं आहे. उद्गारवाचक वाक्यामध्ये एक्सक्लेम्ड हे रिपोर्टिंग वर्ब वापरायचं आहे हे लक्षात ठेवा. दे एक्सक्लेम्ड. आता इथं हुर्रे शब्द आहे ते उद्गारले. कसे उद्गारले. हुर्रे वी हॅव वन द मॅच म्हणजे आम्ही मॅच जिंकलो हुर्रे असं केलेलं आहे म्हणजे ते आनंदानं उद्गारलेले आहेत. आनंदानं. आणि म्हणून आनंदानं उद्गारलेत म्हणून विथ जॉय. They exclaimed with joy. They exclaimed with great happiness. राईट. अशा प्रकारे तुम्हाला फ्रेज वापरावी लागेल आणि मग दे एक्सक्लेम्ड विथ जॉय हुर्रे शब्द काढला आणि त्याच्यासाठी आपण विथ जॉय अशी फ्रेज वापरलेली आहे. आणि आता इथं हे जे उद्गार चिन्ह आहे ते उद्गार चिन्ह काढायचं आहे. दोन्ही वाक्य जोडण्यासाठी आपल्याला दॅट हे कंजंक्शन वापरायचं आहे. दॅट. राईट. दे सेड काढलं, एक्सक्लेम्ड कॉमा काढला, उद्गार चिन्ह काढून टाकलं, सॉरी डबल अवतरण चिन्ह काढून टाकलं. हा हुर्रे आनंददर्शक शब्द आहे म्हणून एक्सक्लेम्ड नंतर विथ जॉय असं वापरलं. इथलं उद्गार चिन्ह काढून टाकलं आणि दोन्ही वाक्य आपण दॅट न जोडली. पुढं आता वी हॅव वन द मॅच हे जे पुढचं वाक्य आहे ते साधंच वाक्य आहे, विधान वाक्य आहे, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे, असर्टिव्ह सेंटेन्स आहे.
आता त्या साध्या वाक्याचं आपल्याला इनडायरेक्ट मध्ये बदलायचं आहे. तर ते उद्गारले की आम्ही मॅच जिंकलेलो आहे. हे वी त्यांच्यासाठी आहे आणि म्हणून वीच बदलेल दे. हॅवचं इनडायरेक्ट मध्ये बदलतं मित्रांनो हॅड वन द मॅच. शेवटी असलेले डबल अवतरण चिन्ह काढायचं आहे आणि पूर्णविराम द्यायचा आहे. राईट. बघा, दे सेड काढलं, एक्सक्लेम्ड वापरलं, हुर्रे हा शब्द काढला आणि त्याच्याऐवजी विथ जॉय, राईट, विथ ग्रेट हॅपीनेस असंही तुम्ही म्हणू शकता. कॉमा काढायचा, डबल अवतरण चिन्ह काढायचं, इथलं उद्गार चिन्ह काढायचं, दोन्ही वाक्य दॅट न जोडायचे आणि पुढचं जे वाक्य आहे ते पुढचं वाक्य इनडायरेक्ट मध्ये बदलायचंय. मी मगाशी सांगितलं की डायरेक्टचं इनडायरेक्ट मध्ये बदलताना जे काही बदल होतात ना महत्वाचे, ते मी पहिल्या व्हिडिओमध्ये सम इम्पॉर्टंट बेसिक चेंजेस म्हणून पहिला व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये सगळे डिटेलमध्ये काय बदल होतात ते सांगितलं मित्रांनो. तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. वीचं इनडायरेक्ट मध्ये होतं दे, हॅवचं होतं हॅड, राईट. हा पूर्ण वर्तमान काळ आहे, पूर्ण वर्तमान काळ आहे, प्रेझेंट परफेक्ट आहे आणि प्रेझेंट परफेक्टचं इनडायरेक्ट मध्ये पास्ट परफेक्ट होतं आणि हा झाला पास्ट परफेक्ट टेन्स. सब्जेक्ट, त्याच्यानंतर हॅड, त्याच्यानंतर V3 म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ द मेन वर्ब, राईट. शेवटचं असलेलं डबल अवतरण चिन्ह काढायचं आणि पूर्णविराम द्यायला मात्र विसरायचं नाहीये. ठीक आहे. तर आता आपण पुढचं वाक्य पाहूया विद्यार्थी मित्रांनो. रश्मी सेड टू राजेश हाऊ फुलिश यू आर. रश्मी राजेशला म्हणते की हाऊ फुलिश यू आर, तू किती मूर्ख आहेस, म्हणजे राजेश किती मूर्ख आहे. आपल्याला असं म्हणायचंय की रश्मी राजेशला काय म्हणाली, रश्मी राजेशला काय म्हणाली हे आपण सांगायचं, म्हणजे तिसरा व्यक्ती सांगतोय. तर मित्रांनो इनडायरेक्ट मध्ये हेच असतंय की दोन व्यक्तींमध्ये काय संभाषण झालं हे आपण म्हणजे थर्ड पर्सन सांगत असतोय, राईट. म्हणजे तिसरा व्यक्ती सांगत असतोय तो वेगळ्या व्यक्तीला. आणि मग रश्मी राजेशला अशी म्हणाली होती की तो फार मूर्ख होता. अशा पद्धतीनं इनडायरेक्ट मध्ये बदलावं लागेल. आणि मग इथं स्पीकर जो आहे तो रश्मी आहे. हे सेड टू जे रिपोर्टिंग वर्ब आहे ते सेड टू रिपोर्टिंग वर्ब मित्रांनो काढून टाकायचं आहे. हे सेड टू निघून जाईल वाक्यामधनं आणि सेड टूच्या ऐवजी आपल्याला रिमार्कड, इथं स्पीकर आणि लिस्नर असे दोघेही दिलेले आहेत. स्पीकर आणि लिस्नर दोघेही दिले असतील तर आता रश्मीनं राजेशला टोमणा मारलेला आहे, हाऊ फुलिश यू आर, किंवा टोला मारलेला आहे म्हणूया, आपण शेरा मारलेला आहे म्हणूया, राईट. हाऊ फुलिश यू आर, तू किती मूर्ख आहेस. आणि म्हणून रिमार्क्ड हे रिपोर्टिंग वर्ब इथं येईल. वरच्या सगळ्या वाक्यांमध्ये सेड काढून एक्सक्लेम्ड वापरले, पण वरच्या सगळ्या वाक्यांमध्ये फक्त एकच बोलणाराच फक्त दिला होता, ऐकणारा दिलेला नव्हता. आणि म्हणून सेड काढलं आणि प्रत्येक वाक्यामध्ये आपण एक्सक्लेम्ड वापरलेलं आहे. बघा, इथं एक्सक्लेम्ड आहे, इथं एक्सक्लेम्ड आहे, इथं सुद्धा एक्सक्लेम्ड आहे, इथं एक्सक्लेम्ड आहे, इथं एक्सक्लेम्ड आहे. कारण प्रत्येक वाक्यामध्ये फक्त बोलणारा दिलेला आहे, ऐकणारा दिलेला नाही, लिस्नर दिलेला नाही. आणि अशाच वाक्यामध्ये सेड काढून एक्सक्लेम्ड वापरायचंय. ज्या वाक्यामध्ये बोलणारा आणि ऐकणारा, स्पीकर आणि लिस्नर दोघे दिले असतील तर सेड टू काढायचंय आणि रिमार्क्ड असं रिपोर्टिंग वर्ब वापरायचं आहे, राईट. रश्मी रिमार्क्ड. आता हा जो लिस्नर आहे तो लिस्नर आपल्याला पुढे टाकायचा आहे, राईट. इथला जो काही कॉमा आहे, डबल अवतरण चिन्ह आहे ते काढून टाकायचं आहे. रिमूव्ह दिस कॉमा अँड डबल इन्व्हर्टेड कॉमाज. रश्मी रिमार्क्ड आणि मग रिमार्कच्या नंतर दॅट लिहायचंय, दॅट. रश्मी अशी म्हणाली की राजेश फार मूर्ख होता आणि मग दॅटच्या पुढं जो लिस्नर आहे तो दॅटच्या पुढे लिहायचा आहे, दॅट राजेश, राईट. वाक्यामधलं हाव निघून जाईल आणि हावच्या ऐवजी व्हेरी वापरायचं आहे. हे हाव वाक्यातलं निघून गेलं, हे डबल अवतरण चिन्ह निघून जाईल, हे उद्गारवाचक वाक्य निघून जाईल. आता हे उद्गार कन्स्ट्रक्शन आहे, ह्या वाक्याची जी कन्स्ट्रक्शन आहे ती उद्गारवाचक कन्स्ट्रक्शन आहे
आता साधं वाक्य बनवायचंय, पुन्हा एकदा फॉर्म्युला लक्षात ठेवा. साध्या वाक्याचा पहिल्यांदा कर्ता, मग क्रियापद, त्याच्यानंतर कर्म आणि कॉम्प्लिमेंट. मग पहिल्यांदा करता येईल म्हणजे यू पहिल्यांदा येईल, आर 2 नंबरला येईल, कर्ता क्रियापद. मग यूच रश्मी राजेशला म्हणते की तू मूर्ख मुलगा, फार मूर्ख मुलगा होता. तर हे यू राजेश साठी आहे. आता आपण दॅटच्या नंतर राजेश वापरले, एकाच वाक्यामध्ये नाम आणि त्याच्यासाठीचं सर्वनाम असं नाही येणार, आणि म्हणून आपल्याला हे यू आपल्याला काढून टाकावं लागतंय. राजेश, हा राजेश म्हणजेच हा यू आहे, आणि म्हणून दोन्ही एकाच वेळेस आपण वापरू शकत नाही, आणि म्हणून सर्वनाम काढून टाकायचं, नाव काढून टाकायचं नाहीये. नाव महत्वाचं असतं, नाव काढून टाकायचं नाही. नाव आणि सर्वनाम एकाच ठिकाणी वापरायची जर तुम्हाला गरज पडली, वाटली, तर लक्षात ठेवा तिथं नावच वापरायचं, सर्वनाम काढून टाकायचं. राजेश, आरचं इनडायरेक्ट मध्ये होईल वॉज, राजेश वॉज, आर चेंजेस इनटू वॉज. राजेश वॉज, हाऊच्या ऐवजी व्हेरी फुलिश, फुल स्टॉप द्या. राईट. रश्मी सेड टू, स्पीकर आणि लिस्नर दोघे आहेत म्हणून सेड टू काढलं, रिमार्क वापरलं, कॉमा काढला, डबल अवतरण चिन्ह काढलं, दॅट वापरलं, आणि दॅटच्या नंतर जो लिस्नर आहे, ऐकणारा व्यक्ती आहे किंवा ज्याला उद्देशून बोललेलं आहे ते नाव नंतर घ्यायचं, त्याच्यासाठीचं जे सर्वनाम आहे ते काढून टाकायचं, आणि मग पुढे साधं वाक्य करायचं, आणि शेवटी फुलस्टॉप द्यायचा, उद्गार चिन्ह आणि डबल अवतरण चिन्ह काढून टाकायचं आहे. मित्रांनो, पुढं 7वं आणि 8वं हे वाक्य सुद्धा वेगळ्या पद्धतीचं आहे. आता ही 2 वाक्य, वेगळी वाक्य कशा पद्धतीनं आपल्याला इनडायरेक्ट मध्ये बदलायचे आहेत तेही आपण पाहूया. ही रिफ्लेक्टेड हाऊ लकी आय एम. वरचे जे वाक्य होती 6 वाक्य, त्याच्यामध्ये सेड किंवा सेड टू असं रिपोर्टिंग वर्ब आलेलं होतं मित्रांनो. आता या 7व्या वाक्यामध्ये रिफ्लेक्टेड असं रिपोर्टिंग वर्ब आलेलं आहे, आणि 8व्या वाक्यामध्ये मटर्ड असं रिपोर्टिंग वर्ब आलेला आहे. तर अशी वेगळी रिपोर्टिंग वर्ब असलेली वाक्य आहेत. तर अशा वेगळ्या रिपोर्टिंग आलेल्या वाक्याचं इनडायरेक्ट मध्ये कसं बदलायचं आता ते पाहूया. राईट. ही रिफ्लेक्टेड हाऊ लकी आय एम, म्हणजे त्यानं चिंतन केलं, रिफ्लेक्टेड म्हणजे चिंतन केलं, त्यानं मनन केलं की हाऊ लकी आय एम, मी किती नशीबवान आहे. तर याच्यामध्ये ज्या भावना आहेत, रिफ्लेक्टेड या शब्दामध्ये ज्या भावना आहेत त्या स्ट्रॉंग आहेत, याच्यातल्या ज्या भावना आहेत ना त्या स्ट्रॉंग आहेत, आणि म्हणून रिफ्लेक्टेड किंवा मटर्ड असे जे काही रिपोर्टिंग वर्ब असतील तर ते रिपोर्टिंग वर्ब आपल्याला बदलायचे नाहीत, ती रिपोर्टिंग वर्ब आहे तशीच लिहायची आहेत. म्हणून ही रिफ्लेक्टेड, डू नॉट चेंज सच रिपोर्टिंग वर्ब विच कॅरीज स्ट्रॉंग फिलिंग्स. स्ट्रॉंग फिलिंग्स, ज्याच्यामध्ये स्ट्रॉंग फिलिंग्स असतात, प्रचंड भावना असतात, असे रिपोर्टिंग वर्ब बदलायचे नाहीयेत. राईट. तिथं एक्सक्लेम्ड वापरायचं नाहीये. यूज द सेम रिपोर्टिंग वर्ब इफ दे कॅरीज स्ट्रॉंग फिलिंग्स इन देम. ही रिफ्लेक्टेड, इथलं कॉमा काढा, डबल अवतरण चिन्ह काढून टाका, दोन्ही वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरा. ही रिफ्लेक्टेड दॅट. पुढे तेच नियम आहेत, नियम बदलत नाहीयेत. आता हाऊ लकी आय एम हे उद्गारवाचक वाक्य आहे, त्याचं साधं वाक्य करायचंय. साध्या वाक्याचा फॉर्म्युला एस प्लस व्ही, त्याला एस किंवा एस प्लस ऑब्जेक्ट ऑब्लिक कॉम्प्लिमेंट. सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ सिंपल किंवा असर्टिव्ह सेंटेन्सेस. फॉलो द सेम. पहिल्यांदा करता घ्यायचा आहे. ही रिफ्लेक्टेड, हे आय जे आहे, आय ते ही साठी वापरलेलं आहे, याच्यासाठी वापरलेलं आहे, आणि म्हणून इनडायरेक्ट मध्ये आयचं होईल ही, एमचं इनडायरेक्ट मध्ये बदलतं वॉज. राईट. आयचं झालं ही, एमचं झालं वॉज. हे वाक्यामध्ये जे व्हेरी हाऊ असतं ते हाऊ काढायचं आणि त्याच्याऐवजी व्हेरी वापरायचं. व्हेरी लकी, फुल स्टॉप द्या, आणि शेवटी जे उद्गार चिन्ह आणि डबल अवतरण चिन्ह जे असतं ना तर ते काढून टाकायचं आहे. रिमूव्ह दिस एक्सक्लेमेशन मार्क अँड डबल इन्व्हर्टेड कॉमाज अँड हॅव फुल स्टॉप ऍट द एंड. आणि लक्षात ठेवा, तुम्ही जर पूर्णविराम द्यायला विसरलात
तर वाक्य चुकलं, कारण आपण साधं वाक्य केले आणि साध्या वाक्याच्या शेवटी पूर्ण विरामच येईल, फुल स्टॉपच येईल. सो डू नॉट फॉरगेट टू हॅव फुल स्टॉप ऍट द एंड ऑफ द सेंटेन्स. मित्रांनो, पुढचं वाक्य बघूया. व्हॉट अ स्टुपिड बॉय ही इज, मटर्ड मदर. आई पुटपुटली आहे. मटर्ड म्हणजे पुटपुटली. आई पुटपुटली. काय म्हणते? व्हॉट अ स्टुपिड बॉय ही इज. काय मूर्ख मुलगा आहे तो. आता काय मूर्ख मुलगा आहे याचाच अर्थ आईला असं म्हणायचं असतं की तो खूप मूर्ख मुलगा आहे. आई अशी पुटपुटली की ती म्हणाली, काय म्हणाली? की तो खूप मूर्ख मुलगा आहे. अशा पद्धतीनं इनडायरेक्ट मध्ये बदलायचंय. रिपोर्टेड स्पीच सुरुवातीला दिलेला आहे, बोलणारा म्हणजे स्पीकर नंतर दिलेला आहे, रिपोर्टिंग स्पीच नंतर आहे, तर आपल्याला सुरुवातीला घ्यायचं. वी हॅव टू ब्रिंग द सब्जेक्ट ऍट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स. जो स्पीकर आहे त्याला आपल्याला सुरुवातीला घ्यायचं आहे. मदर. या मटर्ड मध्ये सुद्धा स्ट्रॉंग फिलिंग्स आहेत. स्ट्रॉंग फिलिंग्स आहेत. ज्याच्यामध्ये स्ट्रॉंग फिलिंग आहेत ते रिपोर्टिंग बरोबर बदलायचं नाही, मी सांगितलेलं आहे ऑलरेडी. आणि म्हणून मदर, मटर्ड, MUTTERED, मटर्ड, वी हॅव टू यूज द सेम रिपोर्टिंग वर्ब. राईट. आता शेवटी जे इथं डबल इन्व्हर्टेड कॉमा, इथं जे डबल इंटू कॉमा आहे ते काढून टाकायचं आहे आणि दोन्ही वाक्य आपल्याला दॅट न जोडायचे. वी हॅव टू यूज दॅट ऍज अ कंजंक्शन. उद्गारवाचक वाक्यामध्ये दॅट हे कंजंक्शन दोन वाक्य जोडण्यासाठी वापरायचं आहे, विसरायचं नाहीये. मदर मटर्ड दॅट. आता इथं व्हॉट अ स्टुपिड बॉय ही इज असं उद्गारवाचक वाक्य आहे, त्याचं आता साधं वाक्य बनवायचंय. म्हणजेच 1 नंबरला वाक्यात सुरुवातीला करता येईल, 1 नंबरला क्रियापद 2 नंबरला येईल, बरोबर. मग आई म्हणते त्या मुलाला की तो किती मूर्ख मुलगा होता. म्हणून हीच इनडायरेक्ट मध्ये हीच राहतं, हीच इनडायरेक्ट मध्ये हीच राहतं, बदलत नाही. ईच मात्र इनडायरेक्ट मध्ये होतं वॉज. हीच राहिलं, ईच काय झालं? वॉज झालं. ही वॉज. इथं जे काही वॉट आहे ते वॉट काढायचं आहे आणि त्या वॉटच्या ऐवजी आपल्याला व्हेरी वापरायचंय. व्हेरी. पण व्हेरी अ असं येणार नाही. व्हेरी अ तुम्ही कुठेही वाचण्यात तुमच्या आलेलं नसेल की व्हेरी अ वापरलेलं आहे, तर ते अ व्हेरी असं वापरायचं असतंय. आणि म्हणून अ या वॉटच्या साठी, हे जे वॉट दिले त्या वॉटच्या साठी व्हेरी. स्टुपिड बॉय आणि फुल स्टॉप. राईट. तर मित्रांनो, ही जी काही वेगळी वाक्य आहेत, आपण जी काही 8 प्रकारची वेगवेगळी वाक्य आता या व्हिडिओमध्ये बघितली, तर ती तुम्हाला समजली असतील. तुमच्या मनातलं सगळ्या शंकांचं निरसन झालं असेल. तुमच्या मनामध्ये जी भीती होती की एक्सक्लेमेटरी सेंटेन्स इनडायरेक्ट मध्ये कसं बदलायचं, ते सगळी भीती तुमच्या मनातली निघून गेली असेलच. राईट. आणि जरी तुमच्या मनामध्ये काही भीती असेल, तुम्हाला एखादं वाक्य समजलं नसेल किंवा तुमच्याकडे असं एखादं वाक्य असेल जे तुम्हाला टफ जाते, अवघड जात आहे, तर मला कमेंटमध्ये निश्चित ते वाक्य कमेंट करा. मी त्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन, 100% प्रयत्न करेन. आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही जर या व्हिडिओ चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. यानंतर मी तुम्हाला मित्रांनो होमवर्क पण देणार आहे, जो होमवर्क तुम्हाला करायचा आहे. मित्रांनो, ही वाक्य एक्स्ट्रा वाक्य आहेत. आपल्याला होमवर्कसाठी आपल्याला होमवर्क कंप्लीट करायचं आहे आणि होमवर्क कंप्लीट करून आपण आमच्या कमेंटमध्ये पाठवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.